नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल। अजित पवारांचे नाव घेताच महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली, गृहमंत्र्यावर विश्वास नाही का, सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा निशाणा। शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, 10 फुटांवर 10 ते 15 मिनिटे अडकले, तिसऱ्या प्रयत्नात उड्डाण यशस्वी। अश्लील कॉमेंट, दिवसाला 700 ते 800 कॉल, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप। कोयना धरण परिसर 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा, लवकर न्याय हवा, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीची मागणी। आणि मतदारांबाबत बोलताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, म्हणाले 2-2 हजारात विकले गेले, तुम्हाला फक्त दारू मटण पाहिजे, तुमच्यापेक्षा वेशा बऱ्या। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सुरुवातीलाच बातमी बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांबाबतची। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी काल दिनांक 4/1/2025 रोजी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। त्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची केज पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष अशी विनंतीवरून, तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी, तसेच पोलीस निरीक्षक सय्यद मझहर अली अबुतालिब यांची नियंत्रण कक्ष ते परळी ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी, तसेच पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियंत्रण कक्ष ते केज पोलीस स्टेशन अशी बदली करण्यात आली आहे। परभणी येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी आक्रमक भाषण केली होती। मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या विरोधात आज दिनांक 5 जानेवारी रोजी बीडमध्ये वंजारी समाजाचे नागरिक व धनंजय मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करत बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांनी गेल्या 5 तासापासून ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाहीत असा पवित्रा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आंदोलकांनी घेतलेला आहे। पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजते। आपल्या स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी व 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केज तालुक्यातील कळंबांबा येथील ज्ञानेश्वर इंगळे याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ज्ञानेश्वर इंगळे याने दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे 20 लाख रुपयांचे पत्र आणायचे आहे, त्यासाठी मुंडे यांना 10% 2 लाख रुपये द्यायचे आहेत असे सांगून दत्ता तांदळे यांनी मला मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसून नेत अपहरण केले व मारहाण करून जवळील 2 लाख रुपये व मोबाईल काढून घेतल्याचे आणि आपले अपहरण केल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमावर दिल्या। आपले अपहरण झाल्याचा बनाव करणारे इंगळे यांनी पंकजा मुंडे यांची बदनामी तर केलीच, परंतु 2 समाजात तेढ निर्माण केली अशा प्रकारची तक्रार भाजपाचे केज तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर इंगळे याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आणि आता बातमी एका भीषण अपघाताची। दूध विक्री करून मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना भरधाव टँकरने एका शेतकऱ्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पाटोदा मांजरसुंबा रोडवरील ससेवाडी फाट्याजवळ घडली। या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। बीड तालुक्यातील ससेवाडी येथील रामभाऊ भानुदास सावंत वय 48 वर्षे हे आज सकाळी मोटारसायकल क्रमांक MH23 AM 6066 वरून दूध विक्री करून गावाकडे जात होते। त्याच वेळी समोरून येणारा टँकर क्रमांक MH14
LB 8744ने सावंत यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली। यामध्ये सावंत यांची मोटारसायकल टँकरच्या समोरील टायरखाली आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टँकरवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या व टँकर चालकाला पकडून नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले। या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व शकुंतला नडगिरे यांनी शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन महाजन यांचा सत्कार केला। यावेळी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून पुरातत्व विभाग व संबंधित कंत्राटदारांना योग्य त्या सूचना केल्या। निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री खांडेकर, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद, माढा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। बारसवाडा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधा किसन सावंत व माजी सरपंच किसन तात्या गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। यावेळी विद्यार्थ्यांकडून फळभाजीचे विविध स्टॉल लावण्यात आले होते। यावेळी शाळेचे शिक्षक गोलार सर, जाधव सर, खोंडे सर, जाधव मॅडम, अंगणवाडी सेविका लता मुळे, गीता सुळे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावंत सरांनी केले। युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा। आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील रामभाऊ शिवाजी गणगे यांच्या 4 एकर ज्वारीच्या शेतामध्ये रानडुकरांनी अक्षरशः हैदोस घालत ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे, आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे, सरपंच नंदकिशोर करांडे, तानाजी गणगे, बापूराव गणगे, विठ्ठल शेळके, हिराजी बाबने आदींनी केली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे, आष्टी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।